अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा ही कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातून सादर करीत आहे. कौशल देशाचा प्रसंजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक अडदांड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबडलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे. त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुसीविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालच्या हाती पडाल. 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमली तरी त्या वाटेने गेली ते सगळा जथ्था डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला, तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्याच्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंतांचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी आणि हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाल, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. भगवंताच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे, या ऋषीने माझा माग काढलाच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंतांचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला.